तर केंद्रानं दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळलंय अशी प्रतिक्रिया अजित नवले यांनी दिलेली आहे। नुकतंच तुम्ही ऐकलं सुद्धा, लोकशाही मराठीशी बोलताना अजित नवले यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। 15,000 टन दूध पावडर आयातीला केंद्रानं परवानगी दिलेली आहे। देशभरात 3.5 लाख टन दूध पावडर पडू नये, केंद्रानं शेतकरी विरोधी निर्णय मागे घ्यावा असं अजित नवले म्हणतात। आजपासून महाराष्ट्रभर दूध उत्पादक रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत, टाळं फोडतायत। अशा पार्श्वभूमीवर अगोदरच मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही 15,000 टन दुधाची पावडर का आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाहीये। दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा। देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशा प्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत। दुधावरची भुकटींची आयात करणं म्हणजेच पुन्हा दुधामध्ये मिठाचा खडा टाकून दूध नासवणं आहे आणि शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करणं आहे किंवा शेतकऱ्याला पुन्हा उद्ध्वस्त करणं आहे असं मी मानतो। केंद्र सरकारचं शेतकऱ्यांवर असलेले धोरण हे नेहमी दोलालमय राहिलेलं आहे, नेहमी ते शेतकऱ्यांच्या विरोधात राहिलेलं आहे। आज प्रामुख्यानं इथॉनॉलवर आता पुन्हा बंदी घातलेली आहे, साखरेवर एक्सपोर्ट करायला पुन्हा बंदी घातलेली आहे। हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना जे प्रॉमिस करतात ती इलेक्शन झाल्यानंतर ते बदलतात। हे धोरण केंद्राचं राहिलेलं आहे। केंद्र सरकारनं 26 तारखेला एक अध्यादेश काढून जवळपास 10,000 लिटर दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा आत्मघातकी आहे, हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय आहे। आजच मी पंतप्रधानांना एक पत्र लिहून याच्याबद्दल तीव्र आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि ही ऑर्डर आयातीची तर थांबवाच, परंतु दुधाच्या निर्यातीसाठी अनुदान द्या, कारण नुसतं निर्यात होऊ शकत नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध पावडरला भाव नाही अशी स्थिती आहे। हा भंपकपणा बंद करा आणि खऱ्या अर्थानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा जुलै महिना हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलन करणारा महिना असणार आहे आणि त्यावेळी मग केंद्र आणि राज्य सरकारला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।